तुम्हाला लोक कमी लेखतात का? तुमच्या स्वप्नांवर हसतात का? तर समजा तुम्ही योग्य दिशेने चाललात. नाव साहिल परशुराम भोंडे, गाव मोमीनपूर, तालुका देवळी, जिल्हा वर्धा. घरची परिस्थिती खूपच गरीब. शिक्षण हॉस्टेलवर पूर्ण केलं. लहानपणापासून एकच जिद्द, एक दिवस बापाचं नाव मोठं करायचं. गरिबीने त्याला 2 गोष्टी शिकवल्या, सहनशीलता आणि जबाबदारी. पण आयुष्याने अचानक सर्व काही बदललं. 28 ऑगस्ट 2021 वडिलांचं निधन. त्या एका दिवसाने त्याच्या आयुष्याचा पाया हलवला. तो आतून तुटला, डिप्रेशनमध्ये गेला. भविष्य अंधारात हरवल्यासारखं वाटलं. पण प्रत्येक वेळी जेव्हा तो हार मानायला तयार व्हायचा, त्याला आईचा चेहरा दिसायचा. तिचे कष्ट, तिचा विश्वास. त्याने ठरवलं, मी थांबणार नाही. मित्र अप्पू आणि महेश यांनी त्याला आधार दिला. लोकांनी मात्र टिंगल केली. हा काय आर्मीमध्ये जाणार? याचं काही होणार नाही. पण साहिलने शांतपणे तयारी सुरू ठेवली. 12वी पूर्ण केली. NCC जॉईन केलं. क्लाससाठी पैसे नव्हते. आईने मजुरी करून त्याला उभं ठेवलं. सकाळी धावणं, रात्री अभ्यास, एकच ध्येय, आर्मी आणि फक्त आर्मी. संघर्ष खूप झाले, पण जिद्द कायम राहिली. आणि अखेर 23 सप्टेंबर 2024 तो क्षण आला. साहिल परशुराम भोंडे भारतीय सैन्यात निवड. आज तो पंजाबमध्ये देशसेवा करतोय. युनिफॉर्ममध्ये अभिमान आहे, पण मनात एक हळवी आठवण. बाबा, तुमचं स्वप्न पूर्ण केलं. लक्षात ठेवा, गरिबी अडथळा नाही, लोकांचं बोलणं अडथळा नाही. जर जिद्द जिवंत असेल तर यश तुमच्या समोर सॅल्यूट करतं.